चला मला एकदा लवकर लवकर काय करायची आहे, कन्फर्मेशन द्यायची आहे. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? ऑडिओ व्हिडिओ जर या ठिकाणी क्लिअर असेल तर आपण या आजच्या महत्त्वाच्या सेशनला सुरुवात करूया. बघा, पोलीस भरती अनुषंगाने आपण दररोज या ठिकाणी 25 मिनिटांमध्ये 25 महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये अत्यंत 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 महत्त्वाचे असणार आहेत. तर ठीक आहे, बघा सेशनला सुरुवात करण्यापूर्वी एकदा मला सर्वांनी काय करायची आहे, कन्फर्मेशन द्यायची आहे. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर लगेच आपण आपल्या या सेशनला काय करूया, सुरुवात करूया. चला सर्वांनी एकदा मला लवकर मध्ये कन्फर्मेशन द्या. तसेच सेशनची लिंक सुद्धा काय करायची आहे, सर्वांनी या ठिकाणी शेअर करायची आहे. ठीक आहे, बघा थोडं या ठिकाणी सर्वांसाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत या अनुषंगाने पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच अतिशय महत्त्वाचा जबरदस्त ठीक आहे तुम्ही घेऊ शकता. महाराष्ट्रातील 53 नामांकित अकॅडमीच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश यामध्ये केलेला आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर हा प्रश्नसंच तुम्हाला या ठिकाणी मदतीचा ठरणार आहे. बरोबर, त्याच्यानंतर ही एक महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध असलेली आपली वर्दीची गुरुकिल्ली ही पोलीस भरती IMP नोट्स परिपूर्ण अशी मार्गदर्शिका या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकता, बोलावू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर SSC कॉन्स्टेबल भरतीचं सुद्धा आपल्या ठिकाणी या ठिकाणी पुस्तक आहे, हे सुद्धा तुम्ही बोलवू शकता. ठीक आहे, हे तीनही पुस्तकं तुम्हाला हवे असल्यास तुम्ही दिलेल्या नंबरवरती काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. जाऊया पहिल्या प्रश्नाकडे. चला पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. पहिला प्रश्न आहे बघा, देवनागरी लिपीतील शब्दांच्या वरची रेषा मारतात त्यांना शिरोरेषा, रेफ रेषा का शिरोबिंदू असे म्हणतात. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला बोला लवकर 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 लवकर. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला सांगा या प्रश्नाचं उत्तर काय असेल. देवनागरी लिपी, बरोबर आहे ना. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी शब्द लिहितो तुमचा बाळ, मग बाळ नावाचा शब्द लिहिल्याच्या नंतर वरती जी ही रेषा मारतात बघा, त्या रेषेला नाव काय आहे तर त्याला म्हणतात शिरोरेषा, शिरोरेघा. काय म्हणतात, शिरोरेषा, शिरोरेघा. बरोबर आहे. बघा देवनागरी लिपी, ठीक आहे, देवनागरी लिपीला वेगवेगळे नावं आहेत. बाळबोध लिपी आहे, आदर्श लिपी म्हणतात, तसेच तिला या ठिकाणी कोणती लिपी म्हणतात, मोडी लिपी म्हणतात. बरोबर आहे, धाव लिपी सुद्धा म्हणतात. मग सर्वांसाठी एक प्रश्न असा आहे की या देवनागरी लिपीची जननी कोणती आहे? मला कमेंट मध्ये लवकर सांगा, या देवनागरी लिपीची जननी कोणती आहे? चला लवकर 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 लवकर. बघा त्याच टाइममध्ये आपला तो प्रश्न सोडवणं झाला पाहिजे. या अनुषंगाने रफ 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 काय करायचे आहेत, कमेंट करायचे आहेत. देवनागरी लिपीची जननी म्हणजे देवनागरी लिपी कोणत्या लिपीपासून बनलेली आहे हे मला कमेंट मध्ये सर्वांनी सांगायचं आहे, लवकर सांगायचं आहे. चला बोला, देवनागरी लिपीची जननी कोणत्या लिपीला म्हणतात तर या ब्राह्मी लिपीला म्हणतात. तसेच सर्व लिपीची जननी सुद्धा कोणाला म्हणतात, या ब्राह्मी लिपीला म्हणतात. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, अगदी 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 बरोबर आहे. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. श्रीवर्धन, ठीक आहे, चला ब्राह्मी लिपी अगदी बरोबर आहे. पंकज, स्पष्ट व खणखणीत उच्चारांना बघा, स्पष्ट व खणखणीत उच्चारांना काय म्हणतात, अनुस्वार म्हणतात. तर जो ओझरता उच्चार असतो व जो अस्पष्ट असतो त्याला काय म्हणतात, विसर्ग म्हणतात. पूर्ण विधान बरोबर आहे, पूर्ण विधान चूक आहे. पूर्वार्ध बरोबर, पहिलं वाक्य बरोबर, उत्तरार्ध बरोबर का त्याचा दुसरा भाग बरोबर. या ठिकाणी हे एक वाक्य आहे बघा आणि हे एक दुसरं वाक्य आहे. या ठिकाणी सर्वांनी उत्तर सांगायचं आहे. चला सेशनची लिंक शेअर करत चला. ठीक आहे,
सेशनची लिंक शेअर करत चला. सर्वांनी या ठिकाणी या सेशनचा फायदा पुरेपूर घ्यायचा आहे. स्पष्ट व खणखणीत उच्चाराला उदाहरणार्थ हा जो काही अंत नावाचा शब्द आहे याच्यावर जो अनुस्वार दिलेला आहे या अनुस्वार दिलेल्या शब्दाचा उच्चार हा कसा असतो रे? हा तुमचा स्पष्ट असतो. त्यालाच काय म्हणतात? त्यालाच म्हणतात या ठिकाणी बघा खणखणीत उच्चार. कोणता उच्चार? खणखणीत. परंतु हाच शब्द या ठिकाणी आपण अनुस्वाराने लिहिला याचा उच्चार कसा असतो? याचा उच्चार असतो अस्पष्ट. या अस्पष्ट उच्चारालाच काय म्हणतात? ओझरता उच्चार म्हणतात. हा झाला स्पष्ट खणखणीत, हा झाला तुमचा अस्पष्ट ओझरता. अनुस्वार असेल स्पष्ट खणखणीत, अनुनासिक आलेलं असेल अस्पष्ट ओझरता. म्हणजे संपूर्ण विधान या ठिकाणी काय पाहिजे? संपूर्ण विधान या ठिकाणी बरोबर पाहिजे. काय पाहिजे? बरोबर पाहिजे. जबरदस्त. चलो कळतंय का रे? सेशनची लिंक एकदा काय करा बघा, सर्वांनी शेअर करायची आहे. सर्वांनी शेअर करायची आहे. चला. ओय 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 एकच मिनिट, एकच मिनिट. हो जर त्या अस्पष्ट उच्चाराला एक मिनिट, थोडं या ठिकाणी काय झालेलं आहे? अस्पष्ट उच्चाराला विसर्ग म्हणतात, हे चुकीचं आहे. त्याला काय म्हणतात? अनुनासिक म्हणतात. अनुनासिक. त्याला काय म्हणतात? अनुनासिक म्हणतात. अनुनासिक. हे दुसरं जे आहे चुकलेलं आहे. म्हणजे पूर्वार्ध बरोबर. गेम झाला गडबडीमध्ये. उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 3. उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 3. उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 3. त्याला अनुनासिक म्हणतात. थोडं काय करा गडबडीमध्ये हे झालेलं आहे. बरं हरकत नाही. चला शांततेत घेऊ आपण प्रश्न. शांततेत प्रश्न घेऊया. व्याकरणाच्या बाबतीत अयोग्य विधान ओळखा. अयोग्य चुकीचं विधान आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे? ओळखायचं आहे. अयोग्य चुकीचं विधान ओळखायचं आहे. भाषेचे नियम म्हणजे व्याकरण. बघा भाषेचे नियम म्हणजे काय आहे रे? या ठिकाणी तुमचं व्याकरण. भाषेचे नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे सुद्धा व्याकरण. व्याकरण म्हणजे शब्दानुशासन. व्याकरण म्हणजे भाषा. याच्यातलं आपल्याला अयोग्य चुकीचं ओळखायचं आहे. चला त्या उत्तर. ठीक आहे. बघा भाषेचे नियम म्हणजे व्याकरण, अगदी बरोबर. भाषेचे नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण, अगदी बरोबर. भाषेचे व्याकरण म्हणजे शब्दानुशासन, अगदी बरोबर. पण व्याकरण म्हणजे भाषा हे मात्र या ठिकाणी काय आहे? चुकीचं आहे. म्हणजे उत्तर असेल आपलं या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 विधान ड हे या ठिकाणी काय आहे? अयोग्य आहे. व्याकरण म्हणजे भाषा नसते. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय असते? भाषा असते. बघा या ठिकाणी एक शब्द आपल्याला दिसतो शब्दानुशासन. तर या व्याकरणाला शब्दानुशासन कोणी म्हटलेलं आहे? मला कमेंटमध्ये लवकर त्यांचं नाव सांगायचं आहे. या व्याकरणाला शब्दानुशासन कोणी म्हटलेलं आहे? त्यांचं नाव मला या ठिकाणी लवकर सांगायचं आहे. चला व्याकरणाला शब्दानुशासन जर कोणी म्हटलेलं असेल तर त्यांचं नाव आहे महर्षी. ठीक आहे. महर्षी पतंजली. काय आहे? महर्षी पतंजली आहेत ते. महर्षी पतंजली लक्षात घ्यायचंय. थोडं समोर जाऊया. पुढील पैकी मूर्धन्य वर्ण गट ओळखा. मूर्धन्य. चलो जबरदस्त प्रश्न आहे वर्णमालेवरती. चला गुड आफ्टरनून शिवताई. गुड आफ्टरनून. सेशनची लिंक अय पंकज असा उचलू हानील. असे सोपे प्रश्न चुकवायचे नाही. तर शब्दानुशासन कोणी म्हटलेलं आहे? पतंजलीनं म्हटलेला आहे. मूर्धन्य कोणता भाग वापरला जातो? वापरली जाते तुमची मूर्धा. मूर्धा म्हणजे या ठिकाणी जिभेची कोणत्या बाजूनं? मागे. काय घातल्या जाते? घडी घातल्या जाते. घडी. बरोबर आहे.
ट ठ ड ढ न म्हणताना जिभेची घडी मागच्या बाजूने होते, म्हणजे ट ठ ड ढ न र श ळ हे मूर्धन्य आहेत. काय आहेत? मूर्धन्य आहेत. चला सर्वांनी आनंद. जय हिंद. सेशनची लिंक काय करत चला, शेअर करत चला. ठीक आहे, असे सोपे प्रश्न चुकवायचे नाहीयेत. ठीक आहे. प फ ब भ म हे आहेत तुमचे या ठिकाणी बघा ओष्ठ्य. काय आहेत रे? हे आहेत ओष्ठ्य. क ख ग घ हे काय आहेत? हे आहेत कंठ्य. त थ द ध हे आहेत तुमचे या ठिकाणी दंत्य. काय आहेत रे? दंत्य आहेत, दंत्य. मग एक गट बाकी आहे याच्यामध्ये. च छ ज झ न याचं नाव आहे बघा तालव्य. काय आहे तुमचं? तालव्य. लक्षात घ्या, लक्षात घ्या. चालल, समोर जाऊया थोडं. समोर आल्याच्या नंतर हृदय या शब्दाची फोड सांगायची आहे. हृदय या शब्दाची फोड लवकर 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 सर्वांनी सांगायची आहे. चला, सेशनची लिंक शेअर करा रे. ओय चला चला चला. चिवताई, चिवताई दार उघडा. ठीक आहे, चला लवकर लवकर लवकर. शिवताई सन 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 या प्रश्नाचं उत्तर सांगा. ह अधिक रू अधिक द अधिक अ अधिक य अधिक अ असा पर्याय कुठं दिसते? असा पर्याय दिसते सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. सोपा प्रश्न आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच सुधीर. थँक्यू थँक्यू थँक्यू. अधोरेखित शब्दाचे लिंग बदलायचं आहे. लिंग बदली करायची आहे. सवाई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायकाच्या गायनाने रंगला. बरोबर आहे. मग या ठिकाणी शब्द कोणता असेल रे? हा शब्द असेल तुमचा गायक. कोणता असेल बघा शब्द? शब्द असेल तुमचा गायक. या गायकचा विरुद्ध लिंग कोणता असेल? अभिनेत्री, नटी, गायिका, नृत्यांगना. हा 65 प्रश्न आहे. चला रोहित, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून, गुड आफ्टरनून. चला ए बोलो रे. ए रोहित, रोहित आमच्या सोनीले बोलो. रोहित, सोनील बोलो एकदा. सोनीले मेसेज टाक. सोनील म्हणा ये देवासरचं लेक्चर चालू झालेलं आहे. एकदा देवासरचं लेक्चर कर आणि मग कुठं काशी करायची ते कर म्हणा. पाय कसे जबरदस्त प्रश्न आहेत. गायकच्या विरुद्ध काय असते रे? गायकच्या विरुद्ध असते बघा गायिका. काय असते तुमचं? गायिका. अभिनेत्याच्या विरुद्ध अभिनेत्री असते. नटच्या विरुद्ध नटी असते. नृत्यांगना. ठीक आहे ना. हा शब्द सर्वांसाठी काय असेल? नवीन असेल. चला या ठिकाणी समोरचा प्रश्न प्रयोगावरती आलेला प्रश्न आहे. हेमाचे पुरण वाटून झाले. हेमाचे पुरण वाटून झाले. ठीक आहे. ऐ सेशनची लिंक काय करा, शेअर करा एकदा सर्वांनी. सर्वांनी सेशनची लिंक काय करायची आहे? हान हान हा खान दिली इथून. नाही तर चिवताई उडत उडत जाय पाय. तू काही कर पण जाय. हेमाचे पुरण वाटून झाले. वाटून झाले. क्रियापद कोणता आहे रे? संयुक्त आहे. कोणता आहे? संयुक्त आहे. बर आता वाटणारी कोण? हेमा. हेमा दिदी वाक्याचा करता. वाटलेले काय? वाक्याचा आहे बघा या ठिकाणी कर्म. मग वाटणारी हेमा करता. कर्त्याला प्रत्यय आहे. कर्तरी प्रयोग नाही. कर्माकडे जाऊ. कर्माला प्रत्यय नाही. कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग? कर्मणी. पण वाटून झाले क्रियापद संयुक्त असेल आणि आपल्याला काय दाखवत असेल? कार्य समाप्ती दाखवत असेल. मग कार्य समाप्ती दर्शवत असताना हा जो कर्ता आहे हा कर्ता कोणत्या विभक्तीमध्ये असतो? षष्ठी विभक्तीमध्ये असतो. कर्म अप्रत्ययी असतं आणि क्रियापद संयुक्त असून कार्य समाप्ती दर्शवित असेल त्याला समापन कर्मणी प्रयोग म्हणतात. त्याला काय म्हणतात?
हा, क्रिया पूर्ण झाली म्हणून कोमल, जबरदस्त. अगदी अगदी सर्वांचं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 समापन कर्मणी प्रयोग. इथं वैशिष्ट्य देतो बघा मी त्याची लिहून. कर्ता कोणत्या विभक्तीमध्ये असतो? कर्ता षष्टी विभक्तीमध्ये असतो. तुमचं कर्म कसं असतं? कर्म अप्रत्ययी असतं. आणि या ठिकाणी जे काही तुमचं क्रियापद असतं, क्रियापदाची रचना नेहमी कशी असते? संयुक्त असते. आणि संयुक्त असून आपल्याला काय दाखवते? तर कार्य समाप्ती दाखवते. कार्य समाप्ती दाखवते. समोरचा प्रश्न. चला कोमल, नमस्कार. आली का रे कोमी? कोमिल बोलवलं का सोनील बोलवलं? रोहित सोनीला बोलवलं सोनीले, आली कोमी. ठीक आहे, हरकत नाही. चला चला चला, खालीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते? आज्ञा, विनंती, उपदेश, सल्ला. ठीक आहे, आज्ञा, विनंती, उपदेश, सल्ला, प्रार्थना, आशीर्वाद, परवानगी देणे, परवानगी घेणे. ज्या वेळेस या ठिकाणी असा बोध होतो त्यावेळेस त्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. तुझे नाव काय आहे? प्रश्न. हा, राम नापास झाला. अरे रे रे रे, राम नापास झाला म्हणजे या ठिकाणी काळाचा बोध होतो. काळ कोणता असेल? काळ असेल या ठिकाणी आपला साधा भूतकाळ. कोणता आहे बघा? साधा भूतकाळ. याला कोणतं वाक्य म्हणतात? याला स्वार्थी वाक्य म्हणतात. तो दररोज आंघोळ करतो. दररोज म्हणजे हा काळ कोणता असेल राजांनो? रीती वर्तमान काळ. रीती परत काळाचा बोध झाला म्हणजे वाक्य स्वार्थी असतं. तू सकाळी लवकर उठ. उपदेश. पर्याय क्रमांक 4 उत्तर. जबरदस्त. पर्याय क्रमांक 4 उत्तर. ठीक आहे, चला 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 चला, प्रश्नाचं उत्तर देत चला. प्रश्नाचं उत्तर देत चला. समोरचा प्रश्न काय म्हणतोय? एक वचन अनेक वचनात सारखीच राहणारी नामांची रूपे कोणती? एक वचन अनेक वचनात सारखीच राहणारी नामांची रूपे. बरं, वीटचं अनेक वचन काय होतं? वीटचं. बेलचं बेला. चूकचं चुका होत नाही. घरचं घरे. पुस्तक पुस्तके. फुलचं फुले होत नाही. सासू सासवा. जाऊ जावा. पिसू पिसवा होत नाही. भाषाचं काय राहतं? भाषाचं राहतं. पूजाचं काय राहतं? पूजाचं राहतं. आणि दिशाचं काय राहतं? दिशाचं राहतं. म्हणजे एक वचन अनेक वचनांसारखी असणारी जी काही शब्द आहेत, भाषा, पूजा, दिशा, सभा. चलो, जबरदस्त. सर्वांचं उत्तर बरोबर येत आहे. सर्वांचं उत्तर काय येत आहे? बरोबर येत आहे. सेशनची लिंक फक्त काय करत चला? शेअर करत चा. रप रप समोरच्या प्रश्नाकडे. वादळात अडकलेले लोक देवाचा धावा करत होते. लोक देवाच्या धावा करत होते. वाक्याचा काळ ओळखायचा आहे. चला, वाक्याचा इथं देवाच्या धावा करत होते पाहिजे होतं. आपल्याला काळ ओळखायचा आहे. काळ क्रियापदावरून ओळखतात. क्रियापद कसा आहे? संयुक्त आहे. अगदी बरोबर आहे चिऊताई. ठीक आहे, अगदी करत होते संयुक्त क्रियापद आहे. बरोबर आहे. पूर्ण वर्तमान काळ, वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ. करत होते. करत म्हणजे क्रिया कशी आहे? चालू आहे. होते म्हणजे या ठिकाणी काळ कोणता असेल? चालू भूतकाळ. चालू भूतकाळालाच नाव आहे अपूर्ण भूतकाळ. रोहित, करत होते त्याच्यामुळं पूर्ण येईल का रे राजा? करत होते पूर्ण येईल का सोन्या? नाही येणार. पर्याय क्रमांक 4 अपूर्ण भूतकाळ. अपूर्ण भूतकाळ. जबरदस्त. चलो, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. जमताय? सेशनला एकदा लाईक करा बरं सर्वांनी. इमानदारीच्यानं सेशन आवडत असेल तर सेशनला एकदा सर्वांनी काय करायचंय? लाईक करायचंय. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणते केवल वाक्याचे लक्षण आहे? केवल वाक्य. एक उद्देश आणि एकच विधेय असेल त्याला केवल वाक्य म्हणतात. एकदा काय करा, सेशनला लाईक करा बरं सर्वांनी. हा, रोहित, आता आलं रोहित दादाचं उत्तर बरोबर. एकदा सेशनला इमानदारीच्या लाईक करायचंय सर्वांनी. चला, केवल वाक्याचे लक्षण कोणतं आहे?
कुठे रे? एकच उद्देश आणि एकच विधेय. एकच उद्देश म्हणजे वाक्याचा काय असतो? कर्ता, आणि विधेय म्हणजे काय असतं? वाक्याचं क्रियापद. ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता असतो आणि एकच क्रियापद असते आणि एक लांब लचक वाक्य असते त्याला कोणतं वाक्य म्हणतात? केवल वाक्य म्हणतात, साधे वाक्य म्हणतात, शुद्ध वाक्य म्हणतात. तेच केवल वाक्य विधानार्थी वाक्य होऊ शकतं. लक्षात घ्या. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. चला, आन्सरच सांगितलं. काय करता आता? पण तुम्ही लाईक करत ना म्हणून रप 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 लाईक करा सर्वांनी एकदा. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल ते सांगा. तो विद्यार्थी जो आपल्या शाळेत होता. चला 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 चला, लवकर 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 उत्तर द्या सर्वांनी. सेशनला अजून पण भरपूर जणांना लाईक नाही केलेलं आहे. सेशनला एकदा सर्वांनी लाईक करायचं आहे. ठीक आहे. तो जो विद्यार्थी जो आपल्या शाळेत होता, चांगली गोष्ट आहे. रप 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 सोपा प्रश्न आहे, पांचट आहे. उत्तर पाहिजे होतं पर्याय क्रमांक 3. काही हाना लागले, अपसारण चिन्ह, स्वल्प विराम, जो तो, हे इथं ढळाढळ माझ्या सख्या डोळ्यांनी पाहा लागलो. पूर्ण विराम दिलेलं नाही. इथं फक्त ट्रॅप टाकलेला होता. भुलवा भुलवीचा एक ऑप्शन होता. पर्याय 1 व 3. अपसारण चिन्ह कुठं द्यायचं सांगा बरं. मग अपसारण चिन्ह तुम्हीच सांगा. अपसारण चिन्ह कुठं द्यायचं? काही फेका लागले. चला, तुझ्या स्पर्शाने गुलाबाची कळी फुलते. वा 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 वा. यातून निर्माण होणारा रस सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. बरोबर आहे ना? तुम्हावर केली मी मर्जी बहाल. बरोबर आहे ना? कळतंय? तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? मिले जो तेरे नैना मेरे नैनो से, तुम दिल की धडकन में रहते हो. चांगली गोष्ट आहे. म्हणजे जी काही या ठिकाणी स्त्री असते आणि जो काही या ठिकाणी पुरुष असतो, यांना एकमेकाच्या आकर्षणातून जो रस निर्माण होतो त्याला शृंगार रस म्हणतात. कोणता रस म्हणतात? शृंगार रस. आणि याचे भांडणं झाले की रौद्र रस. मग यायचा एकमेकावर जीव भरला की एकमेकाची किळस येते, चिडचिड होते, विभत्स रस. बरोबर आहे? मग ही स्त्री या पुरुषाला सोडून जाते. मग हा पुरुष महाराष्ट्राला, देशाला काहीतरी योगदान देण्याचं काम करते. मग लगेच मिल्खा सिंगचं गाणं लावते, रस्त्यानं पळते, ए मेरे वतन के लोगो. बरोबर आहे ना? आंख में भर लो पानी, जो शहीद हुए हे उनकी. हाय का नाही? म्हणजे त्याच्या अंगात वीर रस संचार करतो. त्याच्या अंगात दिल ना दिया किरिस का गाणं. चला 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 चला. हवा कोदंड असल्यास मनुष्याची प्रकृती बिघडते. विधेय ओळखा. विधेय म्हणजे आताच सांगितलंय. ले बेटा. चला चला, सेशनला एकदा लाईक करा बरं सर्वांनी. सेशनला काय करायचं? एकदा सर्वांनी काय करायचं आहे? लाईक करायचं आहे. सब 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 सब. विधेय म्हणजे क्रियापद असतं. विधेय म्हणजे काय असतं राजांनो? आता ट्रेंड समजला मला. बर, चांगली गोष्ट आहे. बिघडते बिघडते बिघडते. पर्याय क्रमांक 2. वाक्याचा उद्देश सांगा रे. वाक्याचा उद्देश सांगा. कोणता आहे उद्देश? वाक्याचा उद्देश सांगा. लवकर 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 सर्वांनी. रप 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 उत्तर द्या. वेळ कमी आहे आपल्याकडं. वाक्याचा उद्देश बिघडणारी कोण आहे? प्रकृती. प्रकृती प्रकृती. चलो नेक्स्ट.
अचाट खाणे मसनात जाणे म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? जास्त खाल्ले की मनुष्य लगेच मसनात जातो. योग्य आहार असेल तर मसनात जाण्याची आवश्यकता नाही. खाण्यापिण्यात अतिरेक झाला तर शरीर सुदृढ बनते. खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो. चलो, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. ठीक आहे. खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम कसा होतो? वाईट होतो. उत्तर असेल याचं पर्याय क्रमांक 4. हे सोपा प्रश्न होता. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वाक्यात वाक्प्रचाराचा, बघा, खालीलपैकी कोणत्या वाक्यात वाक्प्रचाराचा योग्य वापर केलेला नाही म्हणतंय? नाही. चला, समोर सळसळणारा साप पाहिला आणि माझ्या अंगात कापरे भरले. कार्यक्रम पळोस तोर, तोंडावर पळोस तोर पळणे. समोर सळसळणारा साप पाहिला आणि मला पळती भुई थोडी झाली. बरोबर आहे, पळती भुई थोडी होणे म्हणजे कुठं पळून कुठं नाही. ठीक आहे. समोर सळसळणारा साप पाहिला आणि माझे धाबे दण आणले. चांगली गोष्ट आहे, धाबे दण आणले तर बर. चलो, यानंतर या ठिकाणी चौथं वाक्य असं आहे, चौथा पर्याय असा आहे, समोर सळसळणारा साप पाहिला आणि माझ्या आनंदाला. हो, साप पाहिल्यावर तुला आनंद आला नाही काय? म्हणजे त्या सापाले हक्करा वाटल. ठीक आहे, हे चुकीचं आहे. साप पाहून आनंद होते का रे? आनंदी आनंदकडे चोहीकडे. चौथा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. चला, सोपा आहे, समोर जाऊया. परवा मी एका कपात माशीला व हत्तीला एकत्र पोहताना पाहिले. हो, परवा तुमच्या इकडे होते आणि काल आमच्या इकडे होते. उद्या तिकडे जाणार आहेत, पलीकडं पूर्व महाराष्ट्रात जाणार आहेत ते. ठीक आहे ना. परवा एका कपात माशीला व हत्तीला एकत्र पोहताना पाहिले. ठीक आहे ना. कपात, आज आमच्या इकडं बशीत. ठीक आहे ना. हे कोणता अलंकार आहे रे? काही फेकाफेकी करायचं, अतिशयोक्ती. चला, समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. जरा कमेंट, जरा आन्सरच्या करा. बाकीच्याला डिस्टर्ब झालं नाही पाहिजे. चिवताई असल, कोमल असल, त्याची थोडी काळजी घ्यायची. ठीक आहे. थोडा सपोर्ट करायचा आहे बाकीच्या आपल्या विद्यार्थी मित्रांना. ठीक आहे. चला थोडं समोर जाऊया. समोर बघा, प्रश्न काय आहे? समानार्थी शब्दाच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. मग समानार्थी शब्द नवरा बापा, त्याच्यानंतर ऋण आहे, जमीन आहे आणि अमृत. नवऱ्याचा विशेष नाही. नवरा म्हणजे पती. पहिल्याला पाहिजे 3. ऋण म्हणजे काय असतं रे? कर्ज. याला घरचंच ठेवा 2. जमीन म्हणजे काय असते? भूमी. याला 4. अमृत म्हणजे सुद्धा याला 1. मग 3 2 4 1. 3 2 4 1. पर्याय क्रमांक उत्तर किती असेल सांगा? ठीक आहे, सांगा रे. उत्तर काय पाहिजे याचा आपल्याला? 3 2 4 1. 3 2 4 1. पर्याय क्रमांक 3. समोरचा प्रश्न काय म्हणतो? समोरचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा. अवगुण, उडून, कमजोर आणि सुग्रास. गटात न बसणारा महत्वाचा प्रश्न आहे. जबरदस्त. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सेशनला अजून पण लाईक नाही केलंय. एकदा सर्वांनी सेशनला काय करा? लाईक करायचं आहे. सौरभ, सौरभ दादा, चला. अवगुण, अव उपसर्ग, कमजोर, कम उपसर्ग, सुग्रास, सु आहे उपसर्ग, उड अधिक ऊन हा आहे प्रत्यय. काय आहे? प्रत्यय. 4. चलो नेक्स्ट. पुढील सामासिक शब्दाचा योग्य समास ओळखा. सरसीज. बापा, सरसीज. सन. उत्तर द्या. सरसीज. पहिल्या पदातील सप्तमीचा ई प्रत्यय अजिबात लोप पावत नाही, त्याला म्हणतात अलुक तत्पुरुष समास. पर्याय क्रमांक उत्तर. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग मराठीतील एकमेव या ठिकाणी उदाहरण आहे. तोंडी लावणे, सरसीज असेल, मनसीज असेल, हे शब्द अलुक तत्पुरुष समासाचे आहेत.
उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 1. समोरचा प्रश्न बघा, सीता पूजा करते अधोरेखित शब्दाची विभक्ती सुद्धा ओळखायची आहे, वचन सुद्धा ओळखायचं आहे. सीता पूजा करते, पूजा म्हणल्याच्या नंतर प्रत्यय लागलेला दिसतो का? अजिबात प्रत्यय लागलेला नाही. प्रत्यय लागलेला नाही म्हणजे विभक्ती असेल तुमची प्रथमा आणि वचन पूजा करते म्हणजे याचं वचन कोणतं असेल बघा, वचन असेल एकवचन. उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक 1. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. समोरचा प्रश्न, वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा पोट प्रकार ओळखा. ते तिथे दरवर्षी जत्रा भरते. मग या क्रियापदाला कोठे, केव्हा, कसा, किती प्रमाणात, कशा प्रकारे असे प्रश्न विचारल्याच्या नंतर येणारं उत्तर हे तुमचं काय असतं? क्रियाविशेषण अव्यय असतं. मग कोठे भरते, कोठेच उत्तर असतं तुमचं या ठिकाणी स्थल. काय असतं? स्थळ. याला म्हणता येईल तुमचं स्थल. कुठे रे स्थल? स्थल नाहीये. कालदर्शक, दरवर्षी जत्रा भरते, सिद्ध. चला सांगा, चला सांगा. चलो सौरभ दादा, सर्वांनी उत्तर द्या. सेशनला एकदा सर्वांनी लाईक करायची आहे. सेशनला सर्वांनी लाईक करायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असेल? कालदर्शक असेल का रे? कोठेचं उत्तर काय असते? स्थल असते. पण हे काय असेल तुमचं? स्थल असेल. काय असेल तुमचं? स्थल. आणि दरवर्षी म्हणजे काय असेल तुमचं? काल असेल. काय असेल? काल. पण अधोरेखित केलेला आहे तिथे. कुठे आहे? तिथे. मग याचं उत्तर काय पाहिजे मला सांगायचं आहे. याचं उत्तर पाहिजे या ठिकाणी सिद्ध क्रियाविशेषण अव्यय. जे मूळचे क्रियाविशेषण अव्यय असतात त्यांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. दरवर्षी जर अधोरेखित केलेलं असेल तर उत्तर कालदर्शक आलेलं असतं. गतिदर्शक म्हणजे वाघ जंगलातून बाहेर आला, बरोबर आहे, गती दाखवली असते. साधित, बरोबर आहे, साधित म्हणजे तो सकाळी आमच्या घरी आला. सकाळ प्रत्यय लावला ई, मग सकाळ नाम, नामापासून बनवलं त्याला नाम साधित म्हणतात. कोणतं? नाम साधित. म्हणजे हे कशामध्ये जाईल तुमचं? साधित मध्ये जाईल. ट्रॅप टाकलेला होता. उत्तर पाहिजे होतं सिद्ध क्रियाविशेषण अव्यय. काय पाहिजे होतं? सिद्ध क्रियाविशेषण अव्यय. 100% दररोज लाईव्ह वाचतो आपण या ठिकाणी. चला समोरचा प्रश्न, मी भावाला चित्रपट दाखवला. या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म, प्रत्यक्ष कर्म. सेशनला एकदा सर्वांनी काय करायचंय? लाईक करायचंय. सेशनला सर्वांनी काय करायचं आहे? लाईक करायचं आहे. चला सर्वांनी 40+ विद्यार्थी लाईव्ह आहेत. सर्वांनी सेशनला लाईक करायचं आहे. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. याच प्रश्नाचं उत्तर बाकी आहे. ठीक आहे. दाखवणारा कोण? मी आहे. वाक्याचा कर्ता. काय दाखवला? चित्रपट. वाक्याचं प्रत्यक्ष कर्म कोणाला दाखवला? भावाला. वाक्याचं अप्रत्यक्ष कर्म, प्रत्यक्ष कर्म चित्रपट पाहिजे. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 2. उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. सोपा प्रश्न होता. चला प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. आज 23च प्रश्न होते. 23 पैकी निश्चितपणे भरपूर जणांचे 23 बरोबर आलेले असतील. तुमचे किती बरोबर आलेले आहेत कमेंट मध्ये मला सांगायचं आहे. जे विद्यार्थी लाईव्ह करत आहेत, काही रेकॉर्डेड करत असतील, त्यांनी लेक्चर झाल्या मला कमेंट मध्ये 100% लेक्चर कसं वाटलं, प्रश्न कसे होते, प्रश्नाची काठिण्य पातळी वाढवा, चांगले प्रश्न घ्या. अजून याच्यामध्ये काही तुम्हाला चेंजेस हवे असतील कमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. सर्वांनी सेशनला लाईक करा आणि सेशनची लिंक जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. या ठिकाणी थांबतोय. भेटूया उद्या बरोबर 1:30 वाजता. तोपर्यंत थँक्यू सो मच.